नमस्कार सर्वांना. तर आपण आज शेंगदाणा, खोबरा आणि थोडीशी तीळ घालून चटणी करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणा, 1 वाटी खोबरं, 2 चमचे तीळ, 7 ते 8 कश्मीरी अख्खी मिरची घेतली आहे, अर्धा चमचा जिरा घेतला आहे आणि 1 गड्डी लसूण घेतला आहे. तर चला मग शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर खोबरं पण छान भाजायचं कलर येऊपर्यंत. त्यानंतर तीळ पण चांगली तडतडू द्यायची. ते भाजल्यानंतर कश्मीरी मिरची भाजताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. लसूण आणि जिरं पण छान भाजून घ्यायचं. ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही चटणी खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. त्यानंतर ते सर्व गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात चांगलं, जास्त बारीकही वाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. तुम्ही बघू शकतात या प्रकारे वाटायचं, मी जसं वाटलं आहे तसं, आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता चटणी खूप छान झाली आहे. कलर बघा तुम्ही किती सुंदर आला आहे आणि ही चटणी महिनाभर तर आरामशीर टिकू शकते. ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाजीला काही नसलं तर खाऊ शकतात. तर चला, तर मग तसंच तर ही चटणी तुम्ही एखादी भाजीमध्ये सुद्धा 1 चमचा टाकू शकता. तर खूप छान चव येते. चला, बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब